भारतात बौद्ध धम्म प्रचार प्रसारात बौद्ध भिक्षूंचे कार्य अतुलनीय आहे। ते नेहमी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असून बौद्ध भिक्षूंशिवाय धम्म प्रसाराचे कार्य शक्य नाही, असं प्रतिपादन जागतिक कीर्तीचे अभिनेते गगन मलिक यांनी नांदेड तालुक्यातील खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित श्रामणेर दीक्षाभूमी बांधकामासाठी दान कार्यक्रमात व्यक्त केले। आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले। धम्म मंचावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष बदंत पयाबोदी थेरो, श्रामणेर भिक्खू संघ जर्मनीचे डॉक्टर मायकेल ले, डॉक्टर क्वेन थेंग उपस्थित होते। प्रारंभी गगन मलिक यांच्या हस्ते बोधिवृक्षास जल अर्पित करण्यात आल्यानंतर भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने गगन मलिक, डॉक्टर मायकेल ले व डॉक्टर क्वेन थेंग यांच्या हस्ते 50 उपासक उपासिकांना बुद्ध मूर्तीचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमास आंबेडकरी नेते, विचारवंत, साहित्यिक व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। क्योंकि ये आपके घर में जाए ताकि आप धम्म का ज्ञान ले सके और लोगों तक वो ज्ञान पहुंचा सके। एक बार दिल से ये वापस अपनी तरफ से और आप उनकी माता जी की तरफ से, सबकी तरफ से बहुत बहुत आपका धन्यवाद करते हैं इतने भव्य स्वागत के लिए। आज बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने श्रामणेर दीक्षाभूमीसाठी बांधकामासाठी दान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज राष्ट्रीय प्रबोधनकार ज्यांचा यूपी, बिहार आणि संपूर्ण देशभरामध्ये मोठा चाहता वर्ग आहे असे आमचे राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल दादा अनविकर, जे बेसपासूनच म्हणजे श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला उभं करण्यामध्ये आहेत। त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी लोकांना आव्हान केल्याच्या नंतर लोकांनी लाईन लावून सुरुवातीला 2016ला दान दिलं होतं। आमच्या तेव्हा डोक्यात होतं हे प्रशिक्षण केंद्र उभं करायची, जागा घ्यायची। दादांनी आव्हान केल्याच्या मी सांगितल्यावर त्यांनी आव्हान केलं, लोकांनी हजारो रुपये लाईन लावून त्या ठिकाणावर दान दिलं होतं आणि आज सुद्धा म्हणजे दादांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला। लोकांनी म्हणजे काहींनी लाखामध्ये घोषणा केल्या, काहींनी आर्थिक दान नगद स्वरूपामध्ये सुद्धा या ठिकाणावर दिलेलं आहे। ते आकडा आम्ही सांगूतच आणि गगन मलिक जे धम्मदूत संपूर्ण जगभरामध्ये आज म्हणजे त्यांचं नाव लौकिक होत असताना आपल्याला बघायला मिळतंय। त्यांनी आतापर्यंत भारतामध्ये असंख्य भगवान बुद्धाच्या मूर्ती दान स्वरूपामध्ये अनेक विहारांना दिलेल्या आहेत। असे विद्वान ज्यांनी बुद्धाची भूमिका सुद्धा एका मालिकेमध्ये साकारलेली आहे। एक बौद्ध धर्माचे प्रचार प्रसारक म्हणून त्यांचं नाव लौकिक भारतामध्ये आज होतंय। अध्यक्ष सिद्धार्थजी हत्ती अंबिरे आणि डॉक्टर गगन मलिक जी यांनी परभणी ते चैत्यभूमीपर्यंत थायलंडचे 108 भंतेजींना आणून परभणी ते चैत्यभूमीपर्यंत महापदयात्रेचं आयोजन केलेलं होतं। लोकांमध्ये भिक्षूंना बघितल्याच्या नंतर श्रद्धा उत्पन्न झाली होती। अनेक लोक रस्त्यावर हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी म्हणजे उभे होते। तर मला वाटते बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी भिक्षूंची संख्या वाढणं भारतातही गरजेचं आहे। मी थायलंड, श्रीलंका, भूतान, बांगलादेश अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन आलो। लाखोच्या संख्येमध्ये भिक्षूंची संख्या पाहायला मिळत असते, त्यामुळे संपूर्ण राष्ट्र बुद्धिस्ट आपल्याला पाहायला मिळतंय। तर म्हणून आपल्याही भारतामध्ये भिक्षू संघ वाढला पाहिजे। त्यामुळे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आपण या ठिकाणावर उभं केलेलं आहे। अनेक मान्यवर या ठिकाणावर येतात, भेटी देतात। कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, म्हणजे खूप मोठे मोठे अधिकारी आपल्याकडे व्हिजिट करतात। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय अविनाश कुमार साहेब यांची उद्घाटक म्हणून विशेष उपस्थिती राहिली। त्यांचे मौलिक मार्गदर्शन या ठिकाणावर लोकांना मिळालं। तर अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचं आयोजन बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने श्रामणेर दीक्षाभूमीसाठी दान कार्यक्रम म्हणून आयोजित केला होता। आज कुरगावमध्ये जे इथे एक चांगला कार्यक्रम होत आहे, जिथे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती या निमित्ताने इथे प्रोग्राम होत आहे, जिथे की डोनेशन तसेच जे एक सामाजिक कार्यक्रम, सामाजिक सलोखाचा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि बाहेरचे पण फॉरेनचे पण गेस्ट इथे आलेला आहे। मला वाटतो की हा चांगला कार्यक्रम आहे, एक सामाजिक सलोखा आणि एक प्रोग्रेसिव्ह विचारसाठी चांगला नियोजन आहे। मी एक शुभेच्छा देतो। बुद्ध जयंतीचं काय शुभेच्छा द्याल, काय संदेश द्याल? जे एक प्रिन्सिपल आहे बुद्धिझम मध्ये, प्रिन्सिपल आहे की समता, शांतता आणि हाच पोलीस डिपार्टमेंटची सुद्धा एम असतो
की सर्व समाजमध्ये शांतता असावे, तसेच समताची एक भूमिका असावी. त्यात मला वाटतो की हा एक पोलीस डिपार्टमेंटसाठी सुद्धा महत्त्वाचे एक नियोजन असतो आणि या दिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. सर, युवकांना काय सांगाल? युवकांना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे जे विचार आहे, जे आयुष्य आहे, त्यांची जी कामगिरी आहे, बॉडी ऑफ वर्क आहे, त्यांचे अनुसरण करणे हाच एक महत्त्वाची मी सूचना देणं आणि आवाहन करतो. जय भीम. मी सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष, समता संदलाचा जनरल मेजर. आज या ठिकाणी खुरगाव येथे पूजनीय भंते पय्याबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि हा कार्यक्रम संपूर्ण यशस्वी करण्यासाठी आमचे समता दल या ठिकाणी सुरक्षा देण्यासाठी आलेले आहेत. मी सर्व या ठिकाणी उपासक उपासकडे विनंती करतो की ह्या ठिकाणी जे विहाराचं काम होत आहे, या विहाराचं काम हे खूप मोठं आहे. आपल्या सर्वांनी ह्या ठिकाणी येऊन धमदान दिलं पाहिजे आणि हे काम वाढवलं पाहिजे. हे एकट्या भंतेजीची ही जबाबदारी नसून ही आपल्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आपल्या समाजातले आपण जर मुलं बघितलं तर इतरत्र जात आहेत, त्यांच्या व्यसनाच्या अधीन जात आहेत. म्हणून ह्या ठिकाणी भंतेजी आपलं जीवाचं कष्ट करून ह्या ठिकाणी खूप म्हणजे मेहनत करून नवीन तरुणांना ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देत असतात, त्यांना चांगलं घडवत असतात. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण या सर्वांनी ह्या ठिकाणी येऊन प्रत्येक महिन्याच्या 19 तारखे ह्या ठिकाणी बुद्धवंदना होती, ह्या ठिकाणी आपण सर्वांनी आलं पाहिजे. आपण बघितो आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे खरं म्हणलं तर आम्ही कुठेही जात नाहीत, परंतु पय्याबोधी भंतेजी हे खूप चांगले आहेत, हे समाजासाठी खूप योगदान देतात. त्यांचं कार्य खूप मोठं असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा त्यांच्या पाठीशी आहोत. ते आंबेडकर घराण्याला म्हणतात, ते आमच्या भारतीय बौद्ध महासभेला म्हणतात. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि सदैव त्यांच्या पाठीशी राहू. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय रमाई, जय संविधान, जय सम्राट अशोक. आम्ही भारतीय बौद्ध महासभा या शाखेत सेवा द्यायला आम्ही सर्व महिला सैनिक उपस्थित होत असतो. तरी आम्हाला आमचे सर आम्हाला फोन करत असतात या म्हणून, तर आम्ही इथं उपस्थित होत असतो. हे भंतेजी आहेत ना खुरगावचे, ते सुद्धा आम्हाला फोन करून बोलतात आणि आम्हाला बोलत असतात. तर आम्ही सर्व कामं पद्धतशीर करतो सर. आम्हाला जे कोणी काम आमचे सर बोलवतात त्यावेळेस आम्ही इथं सेवा द्यायला हजर राहत असतो.